नमस्कार, मी डॉक्टर किशोर बागडे आणि तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स सोलापूर. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲडमिट कार्ड कधी मिळेल. आपली परीक्षा 5 मे रोजी आहे आणि सर्वांचा अभ्यास व्यवस्थित झालेला आहे आणि सगळ्यांना त्या ॲडमिट कार्डची उत्कंठा आहे. जर समजा मागच्या 2-3 वर्षापूर्वीचा जर अभ्यास केला तर त्यानुसार असं लक्षात येतं की परीक्षेच्या अगोदर साधारणपणे 8 ते 10 दिवस एक नोटीस येते NTA मार्फत. त्या नोटिसला साधारणपणे इन्फॉर्मेशन ऑफ सिटी असं टायटल असतं. त्यामधून आपल्याला कुठल्या शहरामध्ये परीक्षेचं सेंटर मिळणार आहे हे सांगितलं जातं. म्हणजे पुणे, मुंबई, सातारा, सोलापूर, लातूर, म्हणजे जिथं जिथं सेंटर सिटी आहेत त्या सिटी सेंटर्सचे डिक्लेरेशन होतं आणि कुठल्या विद्यार्थ्याला कुठली सिटी मिळणार आहे ते समजलं जातं. ह्यावरून विद्यार्थ्याला अंदाज येतो की आपल्याला कुठं जायचं आहे आणि त्याची आणि त्यांच्या पालकांची मानसिक तयारी करायला चालू होतं. ते झाल्यानंतर साधारणपणे 3 ते 4 दिवसामध्ये ॲडमिट कार्ड इश्यू होतात. म्हणजे ॲडमिट कार्डची नोटिफिकेशन येतं आणि तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. जर आपण ह्या वर्षीचा जर विचार केला तर 5 मे रोजी परीक्षा असल्या कारणाने साधारणपणे इन्फॉर्मेशन ऑफ सिटीचे नोटिफिकेशन 25 ते 27 तारखेच्या दरम्यान येऊ शकतं. म्हणजे 10 दिवस अगोदर, 10 ते 8 दिवस अगोदर. म्हणजे तुम्हाला कुठल्या शहरामध्ये सेंटर मिळालं आहे हे 25 ते 27 तारखेच्या दरम्यान मिळू शकतं. त्यानंतर 2-3 दिवसांनी म्हणजे साधारणपणे 1 ते 2 मेच्या दरम्यान ॲडमिट कार्डची लिंक येऊ शकते. म्हणजे त्यानुसार तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. आणि जेव्हा तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करणार आहे त्याच्याबरोबर तुम्हाला प्रोफॉर्मा पेज पण डाउनलोड करायचे आहे. हे साधारणपणे 1 ते 2 तारखेच्या दरम्यान होऊ शकतं. आता ॲडमिट कार्डबद्दल आपण थोडंसं अभ्यास करूया. ॲडमिट कार्ड मिळाल्या तुम्ही एक काम करायचं आहे की तुम्ही संपूर्ण ॲडमिट कार्ड व्यवस्थित वाचायचं आहे. त्याच्यावरचं तुमचं नाव, गाव, तुमचा रोल नंबर वगैरे सगळं व्यवस्थित आहे का नाही बघायचं आहे. नावाचं स्पेलिंग आहे का नाही, आईवडिलांचं तुमचं बर्थ ऑफ डेट बरोबर आहे का नाही ते बघायचं. तुमचा फोटो सिग्नेचर बरोबर आहे का नाही ते बघायचं. ते जर बरोबर नसेल तर तुम्ही सरळ NTAला कळवून टाकायचं की असं आहे. NTAने ह्याच्याबाबत नोटिफिकेशन दिलेलं आहे. In such case, candidate should in such any discrepancy of particulars of candidate and photographs or signature shown in the admit card, the candidate may immediately approach helpline between this or email. म्हणजे तुम्हाला तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये जर काही चूक वाटली तर तुम्ही लगेच NTAला कळवायचं आहे ईमेलवरून आणि फोनवरून. आणि तुम्हाला ते ॲडमिट कार्ड चुकीचं म्हणजे जे काही असेल ते ॲडमिट कार्ड तुम्हाला घेऊन जायचं. ह्याच्यामध्ये ॲडमिट कार्डमध्ये खाडाखोड काही करायची नाही आहे. ॲडमिट कार्डमध्ये काय काय असतं, तुम्हाला सिटी तर अगोदर मिळालेलीच असते. ॲडमिट कार्डमध्ये तुम्हाला सेंटर मिळतं आणि सेंटरचा पूर्णपणे पत्ता मिळतो. तो पूर्णपणे वाचून घ्या. ते कुठं आहे ते अभ्यास करून घ्या आणि जाणून घ्या की आपल्याला कुठल्या सेंटरला जायचं आहे. आता ॲडमिट कार्ड मिळाल्यानंतर अजून काय काय करायचं आहे. साधारणपणे अशा प्रकारचं ॲडमिट कार्ड असतं तुमचं. इथं तुमचा जो फोटो असतो तो तुम्ही जो काही ॲप्लिकेशन करताना अपलोड केलेला असतो तो फोटो असतो. ह्या ॲडमिट कार्डनंतर खाली तीन रकाने असतात. पहिला, दुसरा आणि तिसरा. तिसऱ्या रकान्यामध्ये परत 2 भाग असतात, वरचा आणि खालचा. ह्याच्यामध्ये पहिल्या रकान्यामध्ये तुम्हाला फोटो पेस्ट करायचा आहे. कुठला पोस्ट हाच फोटो पेस्ट करायचा आहे, पासपोर्ट साईज फोटो जो तुम्ही ॲप्लिकेशनच्या वेळेस अपलोड केलेला आहे. परत मधल्या रकान्यामध्ये तुम्हाला डाव्या हाताचा अंगठा करायचा आहे. तो अंगठा कुठं करायचा आहे, घरी असतानाच करायचा आहे, एक्झामिनेशनला जाण्याच्या अगोदर. आणि तिसरा जो रकाना आहे तो त्याच्या वरच्या भागामध्ये तुमच्या पॅरेंटची सही घ्यायची आहे, घरीच पॅरेंटची सही घ्यायची आहे. आणि खाली जे आहे, खाली जो रकाना आहे तो तुमच्या सहीचा आहे. ती सही तुम्ही घरी न करता एक्झामिनेशन सेंटरवर जिथं तुमचं परीक्षा आहे तुम्हाला जे सुपरवायझर आलेले आहेत ते सुपरवायझरच्या देखत इथं तुम्हाला सही करायची. ती सही तुम्ही घरी करायची नाही. हे झालं ॲडमिट कार्डबद्दल. ॲडमिट कार्डनंतर तुम्हाला प्रोफॉर्मा पेज पण डाउनलोड करायचं आहे. प्रोफॉर्मा पेज ह्याच्याबरोबर असेल त्याच्यावर तुम्हाला एक मोठा फोटो चिटकवायचा आहे जो पोस्ट कार्ड साईज म्हणतो, 4 इंच बाय 6 इंच. त्याला बॅकग्राऊंड पांढरं पाहिजे तर तुम्हाला माहिती असेल. फोटो काढला नसेल तर काढून ठेवा. तो चिटकवायचा आहे. आणि प्रोफॉर्मा पेज हे परीक्षेच्या वेळेस सुपरवायझरला सबमिट करायचं आहे. तर ही सगळ्या ॲडमिट कार्डबद्दलची माहिती.
यावं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे लवकर नोटिफिकेशन मिळेल. मी 5 मे रोजी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे ह्याचा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तयार केलेला आहे. तो ह्याच चॅनलवरून अपलोड केलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर त्या दिवसाची तुमची भीती सर्वपणे नाहीशी होईल. तो व्हिडिओ तुम्ही पाहावा ही तुम्हाला मी विनंती करतो आणि आजचा व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.